नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास या सिरीजमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये 100 पर्यंतचे प्रश्न बघितले होते. आता आपण 101 नंबरचा प्रश्न बघूया. रोलेट समितीचे अध्यक्ष कोण होते? सर सिडनी रोलेट. रोलेट समितीचे अध्यक्ष कोण होते? सर सिडनी रोलेट. त्यानंतरचा 102 नंबरचा प्रश्न, रोलेट कायद्याला कोणत्या नावाने ओळखले जात असे? तर काळा कायदा म्हणजे ब्लॅक ॲक्ट. हा जो ब्लॅक ॲक्ट काळा कायदा आहे, हा रोलेट कायद्याला संबोधन केले जात असे. डायआर्की म्हणजे काय? तर डायआर्की म्हणजे द्विदल राज्यपद्धती. आणि डायआर्की ही संकल्पना कोणत्या कायद्याने लागू झाली? तर भारत शासन कायदा हा जो होता या कायद्यान्वये 1919चा भारत शासन कायदा या कायद्यान्वये डायआर्की ही जी संकल्पना आहे ही लागू झालेली होती. त्यानंतरचा 104 नंबरचा प्रश्न, डायआर्की म्हणजे काय? तर द्विदल राज्यपद्धती. त्यानंतर 105 नंबरचा प्रश्न, होम रूल लीगच्या प्रमुख नेत्या कोण होत्या? तर ॲनी बेझंट. ॲनी बेझंट या होम रूल लीगच्या प्रमुख नेत्या होत्या. आपण असं आ लक्षात ठेवायचं. त्या आयर्लंडच्या होत्या व आयरिश महिला होत्या. त्यानंतर 106 नंबरचा प्रश्न, रोलेट सत्याग्रहाला विरोध करणाऱ्या नेत्या कोण होत्या? तर ॲनी बेझंट. सत्याग्रह प्रतिज्ञापत्रावर जेव्हा सही केली त्यानंतर त्यांनी रोलेट सत्याग्रहाला विरोध केला होता. आता हे जे सत्याग्रह प्रतिज्ञापत्र हे कोणी तयार केलं होतं? तर ते महात्मा गांधी यांनी तयार केलेलं होतं. त्यानंतरचा 107 नंबरचा प्रश्न, लोकमान्य टिळक रोलेट आंदोलनाच्या काळात कुठे होते? तर ते इंग्लंडमध्ये होते. आता ते इंग्लंडमध्ये काय करत होते? तर जो पक्ष होता कोणता बघा, जो मजूर पक्ष होता, मजूर पक्षाशी ते मैत्री करण्याचा म्हणजे संबंध प्रस्थापित करण्याचा ते प्रयत्न करत होते. त्यानंतरचा 109 नंबरचा प्रश्न, पंडित मदन मोहन मालवीय कोणत्या गटाचे नेते मानले जातात? तर मवाळ गट. 110 नंबरचा प्रश्न, मोहम्मद अली जिना यांनी रोलेट कायद्याला विरोध केला होता का? तर होय. त्यानंतरचा 111 नंबरचा प्रश्न, काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या मवाळ नेत्यांनी कोणता पक्ष स्थापन केला? तर ऑल इंडिया लिबरल फेडरेशन हा जो पक्ष आहे हा काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या मवाळ नेत्यांनी स्थापन केला होता. त्यानंतरचा प्रश्न 112 नंबरचा प्रश्न, ऑल इंडिया लिबरल फेडरेशनचे मराठी नेते कोण होते? तर M.R. जयकर. M.R. जयकर हे मराठी नेते होते ऑल इंडिया लिबरल फेडरेशनचे. आता ऑल इंडिया लिबरल फेडरेशनचे ते नेते होते म्हणजे ते मवाळ नेते होते. त्यानंतर सर्वच जण सेनापती पण एकही सैनिक नव्हता हे विधान कोणी केले? तर मोहम्मद अली जिना. मोहम्मद अली जिना यांनी हे विधान केले होते. तर कशासाठी हे विधान त्यांनी केले होते? तर हा जो पक्ष ऑल इंडिया लिबरल फेडरेशनचा जो पक्ष होता या पक्षासाठी त्यांनी हे विधान केलेले होते. त्यानंतरचा 114 नंबरचा प्रश्न, चेंबर ऑफ प्रिन्सेस कोणाची संघटना होती? तर संस्थानिकांची संघटना होती. ही जी चेंबर ऑफ प्रिन्सेस ही संघटना आहे ही ब्रिटिश तर्जिनी संघटना होती म्हणजे ती ब्रिटिशांच्या बाजूने होती. त्यानंतर 115 नंबरचा प्रश्न, गदर पक्ष कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे? तर पंजाब. 116 नंबरचा प्रश्न, युगांतर पक्ष बंगाल. 117 नंबरचा प्रश्न, गांधीजींच्या राजकारणाचा मुख्य आधार कोणता होता? तर सत्याग्रह आणि अहिंसा हा गांधीजीच्या राजकारणाचा मुख्य आधार होता. त्यानंतर 118 नंबरचा प्रश्न, गांधीजींनी सत्याग्रहाचे तंत्र प्रथम कुठे विकसित केले? तर दक्षिण आफ्रिका येथे. त्यानंतर ते भारतात आले होते. आता ते कधी भारतात आले याचा प्रश्न आपण बघा 121 नंबरला घेतलेला आहे. गांधीजी भारतात आगमन केव्हा झाले गांधीजींचे? तर 1915ला ते भारतात आले होते. त्यानंतरचा 119 नंबरचा प्रश्न, सत्याग्रह पर्वामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत कोणत्या युगाची सुरुवात झाली? तर गांधी युगाची. गांधी युगाची सुरुवात ही सत्याग्रह पर्वामुळे भारतात झाली होती. त्यानंतर 120 नंबरचा प्रश्न, चंपारण, खेडा, अहमदाबाद या 3 आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? तर महात्मा गांधी यांनी. 1915ला ते जेव्हा आले होते त्यानंतर त्यांनी चंपारण, खेडा, अहमदाबाद हे असे आंदोलन केलेले. त्यानंतरचा प्रश्न 122 नंबरचा, गांधीजींना लोकमान्यता ही एक शृंखला आहे असे वाटत होते का? तर होय. त्यानंतर 123 नंबरचा प्रश्न, गांधीजींच्या
सत्याग्रह तत्वज्ञानाचा आधार काय होता? तर असत्य व अहिंसा. त्यानंतर 124 नंबरचा प्रश्न, रोलट कायद्याविरोधातील आंदोलनामुळे गांधीजी राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाले. 125 नंबरचा प्रश्न, रोलट सत्याग्रह हा गांधीजींचा पहिला अखिल भारतीय जन आंदोलनाचा प्रयत्न होता. तर हा जो रोलट सत्याग्रह आहे हा 1857 नंतरचा सर्वात मोठा जन आंदोलनाचा प्रयत्न हा मानला जातो 1857 नंतर. त्यानंतर 126 नंबरचा प्रश्न, टिळक पर्वानंतर भारतीय राजकारणात कोणते युग आले? तर गांधी युग. 127 नंबरचा प्रश्न, रोलट कायदा कोणत्या युद्धानंतर लागू करण्यात आला? तर पहिल्या महायुद्धानंतर हा रोलट कायदा हा लागू करण्यात आला. त्यानंतर 128 नंबरचा प्रश्न, भारत शासन कायदा 1919 ला दुसरे नाव काय? तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा हे भारत शासन कायदा 1919 ला दुसरे नाव आहे. डायआर्की प्रथम कोणत्या स्तरावर लागू करण्यात आली? तर जे प्रांत स्तर होते म्हणजे प्रांतीय स्तरावर ही डायआर्की प्रथम लागू करण्यात आली. आता डायआर्की म्हणजे काय? तर द्विदल राज्य पद्धती म्हणजे डायआर्की. त्यानंतरचा पुढील प्रश्न, राष्ट्रवादी जाणीवांची प्रदीर्घ परंपरा असलेले शहर कोणते? तर मुंबई. त्यानंतरचा 132वा प्रश्न, गोखले व फिरोज शाह यांनी कोणत्या शहरातून देशाचे नेतृत्व केले? तर मुंबई. राष्ट्रीय काँग्रेसची जिवंत वस्तुस्थिती कोणत्या शहरात होती? तर मुंबई. त्यानंतर 119 नंबरचा प्रश्न 134 नंबरचा प्रश्न, 1919-20 नंतरचा कॉलोनियल राजवटीविरुद्धचा लढा मुख्यतः कुठून उभारला गेला? तर तो सुद्धा मुंबई येथून. बघा मुंबईच आहे. त्यानंतर 135 नंबरचा प्रश्न, अखिल भारतीय आंदोलनासाठी प्रचंड निधी कोणत्या शहराने पुरविला? तर मुंबई. 136 नंबरचा प्रश्न, रोलट सत्याग्रहाचे मुख्यालय कुठे होते? तर मुंबई. 137 नंबरचा प्रश्न, असहकार चळवळीचे मुख्यालय कुठे होते? तर मुंबई. 138 नंबरचा प्रश्न, कायदेभंग लढ्याचे सूत्रसंचालन कुठून केले होते? तर मुंबई येथून. त्यानंतर 139 नंबरचा प्रश्न, छोडो भारत चळवळीचे आंदोलन कुठून झाले? तर मुंबई येथून. 140 नंबरचा प्रश्न, मुंबई इलाख्याचा गव्हर्नर कोण होता? आता त्या काळी मुंबई इलाख्याचा गव्हर्नर कोण होता? तर रॉजर लमले. म्हणजे छोडो भारत चळवळीचे जे संचालन चालू झाले त्या काळी मुंबई इलाख्याचा गव्हर्नर कोण होता? तर रॉजर लमले. त्यानंतर 141 नंबरचा प्रश्न, रॉजर लमले यांनी गांधीजींच्या प्रभावाबाबत कोणाला अहवाल दिला? तर लॉर्ड लिंथगो यांना अहवाल दिला होता. त्यानंतरचा 142 नंबरचा प्रश्न, बोल्शेविक क्रांतीच्या भीतीने ब्रिटिशांना कोणाचे भय वाटत होते? तर गांधीजी व क्रांतिकारी यांचे भय ब्रिटिशांना हे वाटत होते. त्यानंतर 143 नंबरचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडानंतर गांधीजींनी कोणती चळवळ सुरू केली? तर असहकार चळवळ ही जालियनवाला बाग हत्याकांड नंतर गांधीजींनी चालू केली होती. आता जे परीक्षा असतात स्पर्धा परीक्षा त्यामध्ये क्रम सुद्धा विचारला जातो इतिहासाच्या याच्यात की आधी कोणती घटना घडली? तर जालियनवाला बाग ही घटना आधी घडलेली आहे, त्यानंतर असहकार चळवळ. असे क्रम विचारल्या जातात. खाली घटना दिलेल्या असतात की क्रमाने या घटना लावा, मग खाली पर्याय दिलेले असतात. त्यामुळे क्रम लक्षात ठेवणे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यानंतर 144 नंबरचा प्रश्न, असहकार चळवळीतून कोणते नेते पुढे आले? तर चित्तरंजन दास हे असहकार चळवळीतून नेते पुढे आले. त्यानंतर 145 नंबरचा प्रश्न, असहकार चळवळीतून उदयास आलेल्या नेत्यांमध्ये मोतीलाल नेहरूंचा समावेश होता काय? तर हो होता. त्यानंतर 146 नंबरचा प्रश्न, असहकार चळवळीतून उदयास आलेल्या नेत्यांमध्ये जवाहरलाल नेहरूंचा समावेश होता काय? होय. मोतीलाल नेहरू होते, जवाहरलाल नेहरू. सरदार पटेलांचा समावेश होता काय? होय होता. राजेंद्र प्रसाद होते, होय. मौलाना आझादांचा समावेश होता, होय. त्यानंतर 150 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापनेमागील कारण काय होते? तर सरकारी शिक्षण संस्थांचा निषेध हे राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापनेमागील कारण होते.
कारणे, क्रम, त्यानंतर जोड्या लावा, त्यानंतर वर्ष, कोणत्या वर्षी ही घटना झाली, हे असे प्रश्न जास्त करून विचारले जातात. या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न बघितले. पुढील 50 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.